म्हणतोय भाई आपल्याला नाही का नजर नाही लागली, श्राप लागलाय. थांब थांब असता नाही आधीपासून बघा. घरच्यांनी बघून घ्या, मी लेट नाही केलाय, गाडी लेट केली. मम्मी पप्पा मी लवकर आलोय, उशीर केलाय, मी घरी जाणार होतो. परत एकदा कसा विषय नाडा ना भाई. पप्पा मी नव्हतो. नमस्कार मंडळी, परत आलोय, परत तुम्हाला दिसतं गाडीवर ॲज युज्युअल. आईला ब्लॉगिंग मध्ये नुसतंच ट्रॅव्हलिंग चालू आहे, नुसतंच ट्रॅव्हलिंग. विषय खोल. तर आज विषय असा आहे, आपण चाललोय फिरायला आणि प्लॅन केलेलं आहे आपल्या विप्रोच्या मित्रमंडळींनी. आणि प्लॅन असं केलेलं आहे त्यांनी, मळवली साईडला फिरायचे. आता काय काय फिरायचं आहे नक्की, फोर्ट फिरायचं एखादं का वॉटरफॉल फिरायचे. कारण की आता नुकताच 10 दिवस पुण्यात पाऊस होऊन गेलेला आहे. तर वॉटरफॉल फिरायचं आहे का भाज्या केव्स फिरायचे. आय डोंट नो ब्रो. आम्ही फक्त एन्जॉय करायला चाललेलो आहे. आणि जसं तुम्हाला माहितीच आहे, गाडी तर ऑटोमॅटिक चालतच नाही ना भाई, म्हणून परत आलं. म्हणून हा परत आलाय आणि हा परत येत राहणार. तर तुम्ही बघत राहा, एन्जॉय. असं सकाळ सकाळचा व्ह्यू. काम 25 आहे. आणि माग जर तुम्हाला गाडी दिसत असेल ना, तर 2 कावळे आहेत आमच्यासोबत, स्मृती द गर्ल आणि रोहन द बॉय. येस, आम्ही चाललोय मस्त आता फिरायला. हे काहीतरी बोललंच, पण ते परंपरेनुसार तिने स्कार्फ बांधलेला आहे तोंडाला. पुणेरी गर्ल्स. पुणेरी गर्ल्स. तर तिने स्कार्फ मारलेला आहे. केस थोडीशी आलेले आहेत मला, विषयच नाही. कटिंग से नॉट. येस, कटिंग बिटिंग पण थोडीशी काल केलेली आहे मी, विषयच नाही. तर आज फुल कल्ला मज्जा करू. 10, 12, 15 लोक असतीलच, मला एकचं काउंट नाही माहीत, पण 10+ आहे, विषयच नाही. आणि ब्लॉग 18 बिलो आहे, तर टेन्शनच नाही. तर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे इंटू दी अँडी वन्स. साकोर्डी स्टेशन जवळ आले. आमचा प्लॅन आहे आता पोहोचायचा. आणि पोरांनी म्हणले लोकलनी जायचंय, त्यामुळे लोकलनी चाललं. अरे पण मी काय म्हणतो, ही काय पद्धत आहे बसायची, काय पद्धत आहे. 4 व्हीलर नसली म्हणून काय झालं, कम्फर्ट सोडायचं नाही, पाय बिवर करून निवांत बसायचं, लढत घ्यायचं नाही. स्टेशन को आले हम, अर्धी पब्लिक पुढं अर्धी पब्लिक मागं. ती म्हणते ते आम्ही. आणि हा आमचा राज द बॉय, ह्याला आम्ही मागून बघत होतो, अख्खा फ्लॅट आहे मागून. जिम बिम लाव मुलांसाठी. इमोशनल डॅमेज. फायनली 15 मिनटं थांबल्यानंतर लोकल आलेली आहे आमची. आणि आता मजा येईल, बघू लोकलचा एक्सपिरियन्स. खूप दिवसांनी बसणार आता. लास्ट टाइम कधी बसलो होतो, आय गेस बालाजी ट्रिपला गेलो होतो तेव्हा. नाही राजूला सोडायला गेलो होतो तेव्हा. 2-3 महिने झालेत. पण मला लोकल आवडते बाय. ट्रेनचा प्रवास कधी बी आवडतो आपल्याला, मजा तो बोवात आली. पब्लिकला लोकल काय, लोकल रोज बघतात पब्लिक. गर्दी आहे, कॅमेरा ठेवून आतमध्ये जाऊन चालू. अनुराग सर आम्हाला म्हणतोय की ही गाडी मुंबईला जाते ना, दुबई फाट्याला बी जाते. जातो का तसं. चाय, गरम मसाला चाय, कुठलं स्टेशन आलं ना भाई? आठवण आहे आपली, तळेगाव भाई. कॉलेज केले 3 वर्ष. सिमरनवर चढणार का? अरे भाई, मी नॉस्टॅल्जिक मोमेंटमध्ये सध्या. हे आमचं तळेगावचं स्टेशन. मी इथं डिप्लोमाला होतो. हा बापतच आहे भाई, लय मजा केली आम्ही. पलीकडच्या स्टेशनला असायचो आम्ही. हे लोणावळा साईडचं आहे, पण आम्ही पलीकडच्या स्टेशनला असायचो. एवढी मजा नाही. तिथे एक आंब्याचं झाड असायचं, फुल बंक मारून रोज
रोज 2-4 लेक्चर बघ, डायरेक्ट जाऊन तिथं बसायचं, डब्बे खायचे, गाणे म्हणायचे जोरात, उचकवायचं एकमेकांना, खायचं, पडी गोल्डन टाईम. त्याच्यावरनं चायनाचा फोन होता एक, हा. त्याच्यावर गाणे वाजवायचा. एवढाच फोन होता बटनचा माझ्याकडं. त्याच्यावर रॉजर म्हणायचं मी त्याला. रॉजर म्हणजे एक डीजेचा प्रकार होता, ज्यांना माहीत नाही, जे आता जेनजी लोक आहेत, आमच्या वेळेसचा डीजेचा प्रकार होता. एवढाच फोन होता तो असला वाजायचा ना कडक, काय आवाज मारते ना आत्ताचे फोन, एवढा कडक आवाज मारता. मग आला झोलो टचस्क्रीन, तो बी मजबूत वाजायचा, फुल मजा. त्याच्यानंतर मायक्रोमॅक्स 512 GB रॅम. हा, मायक्रोमॅक्स पण MB घेतला होता. मायक्रोमॅक्स, मग ओप्पो घेतला. ओप्पोचे 2-3 वापरले. मायक्रोमॅक्स मध्ये 512 MB रॅम. त्याच्यातच हवा. लय माहिती. सही आहे. सही आहे, सही आहे म्हणजे. पण इकडं ऑलमोस्ट कॉलेजच पोरग आहे ना. कॉलेजचेच आहे तिथं. आमचं नूतन पॉलिटेक्निक होतं, आता ते PCPने घेतलेलं आहे, तर ते डिग्रीचं आणि डिप्लोमाचं दोन्ही कॉलेज. आणि बाकी मग इथं आंबीचं कॉलेज आहे, तळेगाव आंबीचं, DY पाटील तिथली. काय अनुरागचं नाव घेतलं. त्यांचं तोंड नाही तरी कुठं पण कंटिन्यू. इग्नोर. जीव घुटमळ, तुझ्या फिरतीचं वाढतंय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझा मिळ, बघून दुश्मन जळ, वर ढगाला लागली. कसली बावळट पोर आहे, त्यांना कळत का नाही? संस्कार आहे का नाही पब्लिक प्लेस मध्ये? आम्ही बघा किती सभ्य आहे. बघितलं असेल पब्लिकली किती सभ्य आहे. आम्ही नाही सभ्य. बघा सभ्य कोण आहे? सभ्य कोण आहे? डोरा द एक्सप्लोरर. सुधारणार आहे का? हा ना, सौके डेंजर पोर आहेत. पोचलोय आम्ही मळवलीला. आता लागले भूक. पहिले पोटा पाण्याचं बघावं लागेल, नंतर बाकीचं बघू. धन्यवाद आमचा चष्मा दिल्याबद्दल. पोटा पाण्याचं बघूयात. बाकी यांचं आता काय चाललंय काय नाही, असंच चालणार आहे सगळं. टाइमपास, ओनली टाइमपास आहे आज, नुसता एन्जॉय. पोरांनी ठरवलं की चालत जायचं आहे म्हणून, जिथं पण जायचं. कुठं जायचं ते नाही ठरवलं. तिकडे जाऊन चालत, जिथं थांबलो तिकडे न्यू रिटर्न. पाऊस आला पाहिजे असं म्हणणं आहे पोरांचं. पावसाचं वातावरण दिसत नाही अजून, ऊन लई आहे. या पब्लिक वडापाव खायला. क्या तुम्ही वडापाव दिख रहा है? बहुत ज्यादा गरम है इसलिए उसको मस्त खोलना आहे, पड़ा है. वडापाव मस्त आहे, आवडला मला. एक्झॅक्टली मळवली स्टेशनच्या बाहेर राईड घेतला आम्ही. हळू पाणी दे रे, पाणी दे, डसका लागला. यस, बिकॉज वी आर ऑलवेज राईट. बोबडी वळली रे दरवेळेस सारखी. बट वडापाव मजा, एकदम गरम गरम, जीभ भाजणे केला. अशा प्रकारे आम्ही निघले. वडापाव खाल्ल्यानंतर एक 10 मिनटं चाललेले आम्ही. 10 मिनटात चाललोय, पण 1.5 तास झालं. एवढं स्टॉप घेतात हे लोक. एनर्जी लय डाऊन आहे यांची. ठीक आहे, चलते चलते 4 आहे. नजारा देखो तुम, कैसा मस्त आहे, एकदम शेकशी नजारा आहे. नजारे मस्त नजारे. तिकडे 2 कपल वेगळं का चालत, मला तेच कळणार आहे. हा, तो रोहन आणि ओंकार द बॉय, 2 कपल आहेत. एक कपल आहे, दोघं जण. हा, एक कपल आहे, 2 जण. झेडपी शाळा. हा, आम्ही झेडपी शाळा, आम्हाला काही येत नाही. कपल विपल हे विषय बसला लांब. आमची लायकी नाही बाई. लायकी नाही असं नको म्हणू. लायकी 0 गँगचा अध्यक्ष मी आणि संचालक आहे. हे कधी झालं? आता चालतं. असा विषय. ओंकार आणि रोहन पुढे चाललेत आणि माग कुठं चाललंय त्यांच्यावर लक्ष ठेवायला आम्ही एक गडी सोडलाय त्यांच्या अंगावर. सोडलं का? बैल आहे काही? हा, डोरा द एक्सप्लोरर. बैल सोडलाय, बैल. यांचं त्यांना माहित नाही कुठं जायचंय, फक्त आणलेलं आहे वर. काय पण किल्ला सपोर्ट केला सरळ इथून नाही, या गेटवरून आता राईट. जायचं. आणि धबधबा इथं आहे का? पाणी तर नसेल धबधब्याला? आहे थोडं बारीक पाणी. बारीक पाणी आहे का? थोडं आहे का?
बारीक पाणी आहे, इथून धबधबा आहे. ही लोकेशन आहे जाणं पाणी आहे. आंघोळ होईन ना होय, आंघोळ होईन एवढं पाणी आहे धबधब्याला. चला इतक्यांना बांध लागतात खड्डे पडले दगडाला. हा ना त्याच्यात बाद झालं. बघ थँक्यू बाबा. विसापूर किल्ल्याचा विषय हा ते मी यांना म्हणते की चढू विसापूर आपण fort आहे. आपण चढू काही विषय नाही पण याचा म्हणजे जमणार. विसापूर कुठं पण चला. हा का उजव्या हाताला खालच्या अंगाला वाळायचं. खायच्या हाताला, खायच्या हाताला वाळायचं, धुवायच्या हाताला नाही. हा. Yes. शीच नाही करायची आम्हाला आपल्याला. दोघी चालतात म्हणले ते. काय शी पण खायचं आणि धुवायचं हात. काही बी करा पण न्या एक कुठं तरी न्या फक्त बस. इधर को विसापूर फोर्ट आहे विषय. हे बघा पळापळी दामाईचे कार्यक्रम आहेत. नजारा मस्त आहे पण लय गरम होते. चुकीच्या मोसम मध्ये आणलेले आहे पोरांनी इकडं. मौसम चुकीचा नाही, आता रिसेंटली पाऊस पडलाय ना, त्यामुळं जास्त गरम होते अजून. ह्युमिडिटी वाढली. त्यामुळं विषय असा आहे. बाकी तू क्लिअरिटीला इज्जत दे. कॅमेरा सेट करायला शिकलोय मी, तुला इज्जत द्यावं लागेल मला. तिकडं पण पाणी काहीच नाही. ते हा ते बघ तो पाणीच नाही त्याला. ते काय तिकडं अरे ते काय समोर म्हातारपण आलं काय खेळडे. कोणालाच माहिती नाही कुठं चाललोय. मला हा विसापूर फोर्टचा रस्ता लागलेला दिसतोय पण मी काहीच बोलणार नाही. मलाही माहिती हा विसापूर फोर्टचा रस्ता आहे. बट स्टिल पण आहे ना ठीक है अपने को क्या है, अपन तो जा सकते. बाकी ये लोग जब हथियार डाल देंगे तब इनका मजा आएगा भिडो. हथियार टाकलेत मी म्हटलं जब डाल देंगे, डाल दिया है हथियार. अभीच दमे अवघड आहे. फोटो काढायचं अडकलो इकडे येऊन आम्ही काय करायचं कळत नाही. पण आमचा आम येतो डॉन फोटो काढतोय. जमतंय बाई पोरं खचतच नाही. रस्ता माहीत नाही. हे बघा कुठंच आसपास रस्ता दिसत नाही कुठं जायचंय. पण आमचा असा काढ. हा कुठली पोच आहे तुला पण काढायचंय का. अवघड आहे बाबा. दे पाणी पाच आपदर पाणी पी. यांचं काय चालत राहील का. 2 मिनटं थांबव 2 मिनटं. वैतागलेत लय पोरं उन्हामुळं लिहून ये. ते बघ परत जाऊन बसले फोटो काढायला. आईच्या गावात फोटो सिंथेसिस झालंय माझं. फोटो सिंथेसिस झालंय माझं इकडं. पाणी आहे म्हणे. आम्ही म्हणजे कपडे नाही धुवायचेत म्हणा. कपडे धुवायचेच नाहीये मग मुळात म्हणते ते. म्हणे पाणी आहे, तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. कुठं इथून जाऊन राईटने असं राईटला जा म्हणे. पुढे जा म्हणजे सरळ जाऊन राईड घ्यायचंय. पुढे आहे म्हणजे. कॅपॅसिटी त्यांनी चला. चला आता भाई कॅसेपिटी. चला विषय आलाय कॅसेपिटी. तो करण म्हणून मुलगा होता त्यांच्या सोबत त्याला आवाज द्या म्हणे. तो इथंच नाही करण म्हणलं तर बरोबरच आहे. मग करण नावाची पोरं तर चांगलीच असतात. करणू भाय येड्या 4x4 विसरला काय विसरला. करण म्हणलं लक्षात नाही, करणू म्हणलं लक्षात. करणू भाई विषयच नाही. कसा केसातला आपला गॉगल. नजारा खरंच लय भारी रे. पण आमची पोरं पण लय भारी. आईच्या गावात पाऊनतास इथंच. करणू 4x4. अरे पोरींचा लाडका. अरे जाड जीप. कसा विषय आज फक्त मी कॅमेरा फेकायला आणलेला आहे वर. फक्त फेकणार पूर्ण कॅमेऱ्याचा वापर. परत एकदा कसा विषय नाडा ना भाई. काय इथं कुठं दिसतोय धबधबा वरून येतो रे. आमचे गाईडच चुकीचे निघालेत सगळे. काय माहिती काय विषय कुठं आणलाय का आणलाय धबधबा म्हणून. अरे आमच्या इथल्या गटरीला बी पाणी जास्त असते. ते बघा ती एकटी चिडी लांब एकदम लाल कलर मध्ये दिसते का नाही ते पण नाही माहिती. अरे तो भयंकर विषय काय तिचं काय मला काय कळना बाबा. जाऊ द्या. धबधबा बघायचा का गाईज तुम्हाला. तुम्हाला धबधबा गाईज आता गाईज वर आलो मी. लाईकीच काढली ना एवढंच धबधबा आहे फक्त. पाय बी बुडाला
आमच्या खालच्या आळीतलं पिल्ले बी जास्ती मुततो याच्यापेक्षा. घ्या आता का कोणता एन्जॉय आहे काय माहिती भाई. कुठं आणले यांनी मला. हे पागल हो जो या. अरे बापरे ह्याच्यात बी एन्जॉय चालू आहे. काय खरं नाही भाई. लय डेंजर आहे. हे बघा ह्याच्यात एन्जॉय. ह्याच्यात कोण एन्जॉय करतं. त्यात वर कपडे धुलेलं पाणी येतंय. मी आता असंच वर चाललो एक्सप्लोअर करायला. काय करणार एवढ्या पाण्यात. काय काय एवढं पाण्यात. असं तिकडून वर जातो काय आहे का बघतो सोर्स. पोरींनी ना काही उरे फक्त. पोरांचं काय नाही बाई. पोरं डेंजर असतात. मोगली द बॉईज. एक्सप्लोरिंग अँड ऑल्स. धबधबा ह्याला पाणी असतं ना. हा खरं मस्त असतं आयडियली धबधबा. पण काय पडलो असतो. पाणी नाही इकडे त्यामुळे विषय आहे. आणि लोक गोदड्या धुतात तिथे. पाणी आहे इकडं वर. काय एवढं एवढंसं पाणी आहे. कसं होणार बाई. लोकांनी इथं कपडे धुतले तेरव्याचं पाणी. हा ना पाणी काय खरं नाही. जाऊ दे ॲडव्हेंचर करतो मी. चल पडलो तर पडलो आता रिस्कच घेऊ. या धबधब्याला जर धरून चाललो ना मी डायरेक्ट विसापूरला जाईल मी. फोडला छोटे छोटे धबके फक्त धबधब्यात. तिथं बसायला थोडंसं ओके. पण असा हा पण असं दिल खुश धबधबा नाही वाटत आहे मला. पण ठीक आहे थोडं थोडं आहे. वल्ल होऊ शकतो. धबक्यात पडलं म्हणजे मी रपरप वर तर चाललोय. पण तिथून पुढं खाली कसं यायचं दॅट इज द क्वेश्चन. लय आळशी आणि नल्ले पोरं. मला परत खाली बोलत वर यायला कोणच तयार नाही. जसं मी म्हटलं की वर कोणी येणार नाही तसं कोण तयार नाही आहे. आता हमरे कोई नीचे जाणं पडेंगे. आणि मला गोळ्या दिल्या जाते ते खाली या. सगळे ओल्ले झाले. असं झाले आणि तसं झालं. काहीच झालेलं नाही. जाऊ खाली जाऊ आता. ऑप्शन नाही ना. इथून वर पण काही नाही आहे तर खाली जाऊ आहे का नाही. अरे बासे त्याचा बोता भिजला. अजून काय भिजत त्याला. हे बघा गोंधळ. नाही म्हणतो एन्जॉय मजबूत नाही एक डबक्यात एन्जॉय केला मजबूत. थोडं पाणी दाखव. पाण्यात विषय. गडूळ पाणी काय होतं का नव्हतं का दिसलं का नाही माहित नाही. हिची आईड बुडाली. हिला बुडाली. हिची आईड बुडाली. बटले हिपोक्रेसी की भी सीमा होती है. 2 तासपासून भिजायचा कार्यक्रम का आणले. पिशव्या पण पुरल्या नाहीत रे पोरांना. थोडं पाणी म्हणता 2.5 तास झालेत. इथंच खेळतात. हे बघा फार गटर गेले त्या डबक्याचं. गटर लय गलिच्छ लोक आहेत. फायनली आम्ही खाली उतरलेलो कष्ट करून. तिथं खेळलं बिळलं जसं तुम्ही बघितलं. मी एकदम वर गेलो. ह्याला 4 वेळी म्हणलं आणायला काय आलेला नाही वर. पण ठीक आहे याचा प्लॅन सांगतो ना. काय होतं थोडंसं पाणी जात होतं ना त्याच्यावर बसून धबधब्याचं पाणी अडवायचं होतं. कशाला तुझ्या आईला असा विषय. तर आता निघालोय एकदम विषय. आता मळवलीचे रेल्वे स्टेशन इथून लयच जवळ आहे. आणि तिथून पुढे बघू काहीतरी खायचा विषय. थोडी जरा मस्करी करूच आपण. लय व्हायचा का बाई. लोकल लेट झाले म्हणून भेटणार आहे. परत जाऊन तिकीट ऑनलाईन तिकीट भेटलं नाही लोकेशनमुळं. स्टेशनवर असल्यावर भेटत नाही असं हा म्हणला मला. मी नाही म्हणलं ते UTSचा प्लॅटफॉर्म म्हणलं ऑनलाईन पे. असं आम्ही पलीकडे गेलो. मस्त तिकीट काढून आणले. सगळे वैतागले. भिजलेत ना आता. ही बी वैतागले. वरचं वाळले
हां पॅन्ट वल्ली. अजून अंडर बी अंडर बी वेअर आहे. अंडर पण वेअर आहे पण वल्ली. असा विषय बघू आता पुढं काहीतरी. बदल बघा निंजा हातोडी. बंद कर बंद कर बंद कर बंद कर बंद कर बंद कर. घ्यायलाच नव्हतं पाहिजे बंद कर. परत थांबली गाडी. असं अरे सुधर रे भाई, एवढं दमलं तरी सुधर ना. लोकल भेटली बट प्रॉब्लेम असा आहे की तळेगावला थांब क्रॉसिंगसाठी. आता परत थांबले निघून 2 मिनिटात. एवढा घरच्यांनी बघून घ्या, मी लेट नाही केलाय, गाडी लेट आहे. दहा पण केलाय. अरे म्हणा अभी तक मेरा टाइम नहीं आहे. 7च्या आत घरात 7 नाही वाजलेत. जिंदगी में कंटेंट और लफड़ों की कमी बिल्कुल नहीं है आम्हाला. आकुर्डी म्हणते भाई आपल्याला नाही का नजर नाही लागली, श्राप लागलाय जिंदगीवर. अरे भाई श्राप लागला, जे श्राप देते बंद करा रे, खरंच लागतंय. आकुर्डी स्टेशनच्या बाहेर 2 व्हीलर पार्क केलेलं आहे. एक आपली परी आणि एक रोहन शेठची गाडी. दोन्ही गायब आहेत. आणि आता कळलंय की चौकीला उचलून नेतात गाडी. निगडीला चौक. हे स्ट्रगल चालू आहे आमचं. काय करायचं शेत जिंदगी. मी बोललो ना सजेशन दिलं, जे श्राप देते ते नका तू लागले, तू लागले. जाऊ दे यार, एवढं लोड नाही घ्यायचं. मला काय माहिती का टेन्शन नाही येते. ठीक आहे गाडी नेली पण आता काय टेन्शन घेऊन करणार. प्रॉब्लेम तो आहे ना. प्रॉब्लेम तो है सबके साथ, बस नजरिए की. तारक मेहता का बंद कर. जाऊन आता गाडी आणायला लागेल. टेन्शन घेऊन काहीच फरक पडत नाही. एक तर भूक लागली मग चिडचिड होणार. काय विषय कोणावर तरी रागणे. त्यापेक्षा आपलं चिल राहतं. गाडी नेली भेटन लोड नाही. आता जातो तिकडे बघतो काय विषय. मला या गाडीचे 1700 रुपये आणि अजून एक ऍक्टिवा त्याचं 900 रुपये. ज्युपिटर त्याचे 900 रुपये. 2600 द्या मानला. 2600 मानला. 1600 काम केले. परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन. 25. इथं बी बार्गेनिंग स्किल्स येडे. त्याला म्हणलं 1.5 घे. मग तो 1600 वर आला. पण पहिलेचे पण भर म्हणत होता. पहिलेचे पोरांनी गाडी नेलेले त्याच्यावर पण 6000 आहेत गाडीवर. 6000. त्याला म्हणलं मंथ एंडला भरतो. पण चांगलं होतं पोरग. चांगलं बोलत होतं. रुबाबात नव्हतं बोलत. तर काय आता पुरी आली म्हणल्यावर खुशी तर होती ना बाय. टेन्शनच नाही. लय नाही 15 मिनिटातच विषय. का आकुर्डी स्टेशनवर रिक्षा धरली. चौकीत 15 मिनिटात काम. 25 लगेच बाहेर. 7 मिनिटात. आता बरंच आकुर्डीला जायचं आहे यांच्यासोबत. आता खायचं जरा. तसं जायची गरज नव्हती. इथूनच घरी गेलं असतं तरी चाललं असतं. पण ठीक आहे सगळ्यांसोबत आलोय. सगळ्यांसोबतच जाऊ. महा क्या लोडच. माझे हेडफोन आहेत ते. त्याचे हेडफोन आहेत ते पण लक्षात नाही माझं. बघू आता हे लोक गँग तर खायला बसलेले. मम्मी पप्पा मी लवकर आलोय. हेडने उशीर केलाय. मी घरी जाणार होतो. 7 नाही वाजले. पोचले आम्ही. फायनली आम्ही ठरवलं की मिसळ खायची. या लोकांनी मिसळच खायची होते. मग हे म्हटले मिसळच खाणार. आली मिसळ शेवटी. आणि फॅन्सी मिसळ आली मार्केटमध्ये. दाखवतो तुम्हाला. ये दिल निवांत झालेलं आहे. नाश्ता निवांत आहे. ऑल आता काय नाही. आता घरला जायचंय. 5:30 काहीतरी वाजलेत वाटतं. 5:30 नाही साहेब, 6 वाजले. 6 वाजलेत. एवढा विषय लय लवकर चाललं घरी. 6 वाजता आपल्याला अर्ली आहे बाई. आणि तुझा क्रायटेरिया पण मेट करून देणार आहे मी. 7च्या आत घरात. परत एकदा सांगतो पप्पा मी नव्हतो. यांनी उशीर केलाय. हो तर पोलिसांनी उशीर केलाय. मी नव्हतो. तर करतो मी हा व्लॉग इथंच एंड. तुम्ही बघत राहा.
मजे घेत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब ठोकून टाका माकी आखिया. जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला